विठ्ठल मंदिराचं वैभव वाढवणारा हाच तो पेशवेकालीन सभामंडप आहे। आपण आता बघू शकतो की याच सभामंडपामध्ये खरं तर भजन कीर्तन त्याचबरोबर आषाढी एकादशीला मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचा सत्काराचा जो कार्यक्रम होणार आहे तो ह्याच सभामंडपात होणार आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर जतन आणि संवर्धनाचं विठ्ठल मंदिरात काम सुरू आहे, मात्र ह्या सभामंडपाचं अजूनही काम पूर्ण झालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो सभागृह आहे हा जवळपास 16 खांबांवरती उभा राहिलेला हा सभागृह आहे। हा पेशवेकालीन सभागृह मानला जातो। याची उंची जवळपास 150 फूट आहे आणि याची रुंदी जर बघितली तर 50 फूट अशी रुंदी आहे। हा अतिशय भव्य दिव्य असा मोठा सभागृह आहे आणि यानं खरं तर विठ्ठलाचं मंदिराचं वैभव देखील वाढवण्याचं काम या सभागृहानं केलेलं आहे। जवळपास 200 वर्षापूर्वी हा सभागृह बांधलेला आहे, मात्र आपण जर बघितलं तर याचं काम अजूनही अर्धवट राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 40 दिवस होऊन गेले तरी देखील ह्याचं काम अजून अपूर्ण राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। याचं जर काम बघितलं तर मंदिराला या खांबाला अजून चकाकी देणं असेल, पॉलिश करणं असेल, त्याचबरोबर वरचे जे काही गळत होतं तिथले कवले बसवण्याचं काम असेल हे अजूनही अर्धवट असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आषाढी यात्रेचा सोहळा हा अगदी तोंडावरती आलेला आहे। जवळपास 17 जुलैला खरं तर आषाढी एकादशी सोहळा संपन्न होणार आहे आणि त्याच दिवशी खरं तर ह्या सभागृहामध्ये खरं तर मुख्यमंत्र्यांचा जो सत्काराचा कार्यक्रम असतो, मानाच्या वारकऱ्याचा सत्काराचा कार्यक्रम या सभागृहामध्ये केला जातो। अनेक आमदार, खासदार, मंत्री देखील इथं उपस्थित राहत असतात, मात्र अजूनही हे मंदिरातलं जे काम आहे ते अर्धवट असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं अशी आता मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।